मग पाठवेन. हो, कारण काल मी थोडी बाहेर होती, मुलाला घेऊन डॉक्टरकडे गेले होते, तर काल जॉईन करणं नाही झालं माझं. हम्म. तुम्हीच नाही, अजून 1-2 जण आहेत ज्यांना रेकॉर्डिंग पाहिजे. ती काढली की पाठवेन तुम्हाला. ओके मॅम, चालेल. ठीक आहे, पेज नंबर 27 वरती आहोत आपण. फ्रॅक्शन्स टू डेसिमल्स. फ्रॅक्शन्सला डेसिमल्स मध्ये कन्वर्ट करायचंय आपल्याला. तर त्याची पहिली मेथड बघणार आहोत आपण. पहिलं एक्झाम्पल आहे आपलं 3/2. आणि वरती जर तुम्ही केस 1 बघितली असेल, मेकिंग द डिनॉमिनेटर इन मल्टिपल्स ऑफ 10. 10च्या मल्टिपल मध्ये बनवायचं आहे आपल्याला त्याला. सो डिनॉमिनेटरला 10च्या मल्टिपल मध्ये बनवतात ना, 2 5 जर केलं आपण तर हे डिनॉमिनेटर 10 होईल. आणि इथं पण जर सेम नंबरने आपण मल्टिप्लाय करणार, 2 5 आणि 3 5. मग हे किती होतील? 15/10. मग काय होतील हे? 1.5. डेसिमल्स मध्ये आपला आन्सर आलेला आहे. फक्त काय करायचं आपल्याला, डिनॉमिनेटरला 10च्या मल्टिपल मध्ये येईल अशा पद्धतीनं त्याला तिथं कन्वर्ट करायचं. आणि त्याच्यानंतर त्याला आपल्याला 10च्या मल्टिपल मध्ये आल्यानंतर करायला एकदम सोपं आहे. आपल्याला माहितीये, एक 0 असेल तर एका पॉइंटच्या नंतर आपल्याला करता येतं. त्याच्यानंतर 8 नंबरचं एक्झाम्पल आहे, समजा 7/20. तर ह्या 20ला 10च्या मल्टिपल मध्ये करायचंय, म्हणजे 100. 10चं मल्टिपल म्हणजे 100 करू शकतो आपण याला. तो याला कसं करता येईल मग? 7 4 आणि 20 4. मग किती येतील हे? 25 ना मॅडम, 5 हा 25 सॉरी. मग हे येतील 35/100. मग हे किती येतील? 0.35. अशा पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल सोडवू शकता. 5 मिनिटांमध्ये पुढचे 12 एक्झाम्पल सोडवायचे तुम्हाला.
मॅम माझ्याकरता काही एक्झाम्पल देता का? झालेत का सर्वांचे? घ्यायचं पुढचं? Yes. ठीक आहे. स्पेशल केस नंबर 2 बघूयात आपण. इफ युनिट डिजिट ऑफ डिनॉमिनेटर इज 9, डिनॉमिनेटरचा युनिट डिजिट जर 9 असेल तर अशा केसमध्ये काय केलं पाहिजे? तर आपण फर्स्ट एक्झाम्पल घेतलं समजा 1/19, युनिट डिजिट काय आहे? 9. मग अशा केसमध्ये काय करायचंय आपल्याला? अशा केसमध्ये त्या युनिट डिजिटच्या जवळचा जो टेन्स प्लेसला नंबर आहे किंवा जो अलीकडचा नंबर आहे त्या नंबरला नेक्स्ट नंबर मध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे 1 च्या पुढचा नंबर कोणता आहे? 2. म्हणजे ह्या 2 नी आपल्याला डिवाइड करायचं आहे. 19चं कन्वर्जन करायचंय आपल्याला 2 मध्ये, आणि त्या 2 नी 1/2 ला या टाइप मध्ये डिवाइड करायचंय. 1/2. ठीक आहे. आता आपली जी डिव्हिजनची मेथड होती त्या मेथडने आपल्याला डिवाइड करायचंय त्याला.
मग सगळ्यात अगोदर डिवाइड होतं का 1 ला 2 ने? नाही होत. मग काय दिलं? 0. त्याच्यानंतर पॉइंट आणि वरती 0 दिला. 0 पॉइंट म्हणजे आता ऍक्च्युली डिवाइड होत नाही त्याच्या अगोदरच पुन्हा एकदा आपल्याला इथं 0 द्यावं लागणार आहे, कारण की जेव्हा आपण इथं खाली 0 देऊ तेव्हा आपल्याला वरती 0 देता येणार. इथं खाली 0 देणार आपण आणि मग वरती नंतर त्याच्यानंतर 0 देणार. 0.0 आता डिवाइड होतं. 2 5 जा 10. तर काहीच राहणार नाही त्याच्यानंतर. ओके, रिमाइंडर इथं रिमाइंडर जरी राहणार नाही तरी पण हे 19 आहे ना, त्याच्यामुळे ऑलरेडी त्याच्यामध्ये आपल्याला पुढचे डिजिट्स काढत चालायचे. 19 2 करून घेतलेला आहे आपण, त्याच्यामुळे जर एक्झॅक्टली 19 ने डिवाइड केलं त्याला तर कदाचित काही ना काही रिमाइंडर राहील. सो आपल्याला ह्या 5 च्या पुढे आपल्याला काढत राहायचंय. म्हणजे हा 5 कोशंट आला आता, म्हणजे आपल्याला 5 डिवायडेड बाय 2. मग त्याच्यानंतर कोशंट येईल आपला 2 आणि रिमाइंडर येईल 1. मग पुन्हा आपण इथं 2 लिहिणार आणि रिमाइंडर 1 येणार. मग त्याच्यानंतर पुन्हा वरती लिहायचं आपण. खाली जो नंबर येतोय ना त्याला फक्त आपल्याला डिवाइड करत करत चालायचंय. आपण काय करूयात, एक 5 मिनिट हे एक्झाम्पल मला आधी सोडवून बघावं लागेल. आपण एकदा पुढचं घेऊया आणि मग नंतर हे घेऊ. कन्वर्जनचा चार्ट आहे बघा पुढे. कन्वर्जन ऑफ फ्रॅक्शन्स टू डेसिमल्स. हे मी तुम्हाला सॉल्व्ह करून लगेचच्या लगेच सांगते. फ्रॅक्शन्सला डेसिमल्स मध्ये कन्वर्ट करण्याचा चार्ट आहे बघा पुढे. तर तो चार्ट जर लर्न केला म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सच्या दृष्टीने जर हा चार्ट लर्न केला तर जास्त चांगलं. म्हणजे मग पटापट एक्झाम्पल्सचे फ्रॅक्शन्सचे आपल्याला आन्सर्स काढता येतात. आता फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं झालं पुढचं बघा, फ्रॅक्शन्सला लक्षात घ्या. 1/2 चं काय येतं 0.5. 1/3 चं काय येतं 0.3. 2/3 0.6. हा चार्ट जर लक्षात असेल तर फास्ट कॅल्क्युलेशन्स करायला किंवा फास्ट डेसिमल्स मध्ये कन्वर्जन करायला सोपं जाईल. त्याच्यासाठी हा चार्ट आहे. 1/4 चं 0.5. 3/4 चं 0.75. 1/5 चं 0.2. 2/5 0.4. अशा पद्धतीने 1/11 पर्यंतचे 1/11 पर्यंतचा हा चार्ट आहे समजा. 3/5, 4/5, 1/6, 5/6 असे वेगवेगळे जर ते लर्न केले तर जास्त चांगलं. जसं की फॉर एक्झाम्पल बघा आता 1/18 आहे. फॉर एक्झाम्पल 1/18 आहे तर 1/18 ला आपल्याला आता 18 चार्ट मध्ये 18 नाहीये. मग आपल्याला लगेचच्या लगेच त्याचा आन्सर लिहिता येईल का?
नाही, मग आपल्याला काय करावं लागेल, त्या 18 चे फॅक्टर्स पाडायचे आपल्याला. मग काय येतील ते 9 इंटू 2 म्हणजे हे काय झालं 1/9 इंटू 1/2. बरोबर आहे का? इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं का? 1/9 इंटू 1/2 हे असं झालं. हे इथपर्यंत समजलं का सर्वांना? येस मॅम, समजलं. येस. आता याच्या पुढे आपल्याला रेसिप्रोकल करायचं याचं. रेसिप्रोकल म्हणजे काय? 1/9 हा मल्टिप्लिकेशनचा साइन आहे, हा डिव्हिजनचा होईल आणि हा 2/1 होईल उलट. मग काय येईल 1/9 डिवायडेड बाय 2/1 किंवा याला जर सेम आपण पुढे करत गेलो तर हे काय होतील 1/9 म्हणजे किती? 1/9 चा फ्रॅक्शन्स टू डेसिमल्सच्या टेबल मध्ये 0.9. हा 0.9 आणि त्याच्यानंतर 1/2. 1/2 च काय आहे 0.5. मग यांची जर मल्टिप्लिकेशन केली आपण तर किती येते? 5 9 45. 0.45. 0.45 किंवा याच्यामध्ये 4-5 च्या ऐवजी पॉइंटच्या नंबरला थोडासा पॉइंटच्या पुढच्या नंबरला थोडंफार कमी जास्त होऊ शकतं किंवा मॅडम इथे 0.1 आहे ना 1/9 चं. 0.9 आहे. मग तर नाही 1 इथं 1 दिलेला आहे. आपण 0.9 1/9 चा कन्वर्जन काय होतं मॅडम? 0.1. 0.1. ओके 0.1 होतं. मी 0.9 ऐकलं. हा तेच म्हटलं मी की आपण ते 9 लिहिलं तिथं 1 पाहिजे आपल्याला. मी 9 कुणीतरी सांगितलं ना तर मी 9 ऐकलं म्हणून मी तसंच लिहिलं. ठीक आहे. मग आता हे किती होतील 1 इंटू 5 दॅट इज 5. मग पॉइंट 0.05 किंवा याला रिकरिंग करता येईल आपल्याला. म्हणजे हे रिकरिंग याच्या पुढे 5 येत राहतील अशा टाइप मध्ये. कसं? तर 0.9 0.1 इंटू 0.5 असं एकदम सिम्पली मला असं वाटतं हे सिम्पली होऊन जातं. हे इतके हे पुढचे कुठाने करत बसण्यापेक्षा हे दुसऱ्या पद्धतीनं पण हे करता येईल तुम्हाला. मग हे 1/9 पुन्हा काय होतात 0.1 होतात. मग डिवायडेड बाय 2/1 इज 2. मग 0.1 डिवायडेड बाय 2 म्हणजे मग किती होतील हे? म्हणजे थोडक्यात काय हे काय झाले 1/5 सॉरी 1/2 झाले हे थोडक्यात. बरोबर आहे का? मग ह्या 1/2 ला आपण समजा कन्वर्ट केलं. 1/2 ला कन्वर्ट केलं तर किती येतात 0.5 येतात. मग हा 0 आणखी इथं द्यायचा राहिला. मग ह्या 0च्या ऐवजी आपण हा इकडनं 0 देणार आणि आणखी एक 0 वाढवून आणि तिथं पॉइंट वाढवणार. दोन्ही मेथड्स लक्षात येत आहेत का? जी ज्याला सुटेबल वाटेल ती करायची. म्हणजे मला ही थोडी जास्त इझी वाटली म्हणून मी ही आधी शिकवली. ही थोडस म्हणजे समजून घ्यायला थोडस याच्या कम्पॅरेटिव्हली डिफिकल्ट आहे म्हणून मग आपण ही नंतर सोडवली. दोन्ही मेथड समजल्या का? जर चार्ट लर्न असेल तर फास्ट करता येईल. जसं 2 नंबरचं एक्झाम्पल आहे समजा 1/6. या 6 चे 2 फॅक्टर्स काय होतील 2/3 म्हणजे थोडक्यात काय 1/2 इंटू 1/3. मग 1/2 चा फ्रॅक्शन टू डेसिमल काय होतात 0.5 इंटू 1/3 चं काय होतं 0.3. 0.3. मग या दोन्हींचं 0.3. मल्टिप्लिकेशन केलं आपण 5 त्रिक 15 आणि 0.015 0.15 नाही येणार फक्त 15 येईल ना. 15 येणार ना 0.15. नुसतं 15 येईल. समजलं?
सो हा चार्ट लर्न करणं ज्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स द्यायच्या आहेत त्यांच्यासाठी खूप जास्त जरुरी आहे. 1.7चं जे 1/7चं जे आहे ते बघा 0.142857 हे हा नंबर त्याचा रिकरिंग येत राहणार आहे. 1/7 1ला जर 7 नी डिवाइड केलं तर ते रिकरिंग ते येत राहणार आहे. ठीक आहे, हे एक्झाम्पल सोडवा तुम्ही. तोपर्यंत मी ते मागचं जे आपलं राहिलं त्याला ट्राय करते, म्हणजे मग मला तुम्हाला सांगता येईल. आवाज व्हायला का? काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? मॅम ते त्याच्यामध्ये जेव्हा 1/4 दिलेलं आहे ना, तर त्याचं 0.5 दिलेलं आहे. तर ते 0.25 येईल ना मॅम त्याचं डेसिमल्स मध्ये कन्वर्ट केल्यावर फ्रॅक्शन? 1/4चं ना? हा, कारण 1/2चं 0.5 आहे, तर 1/4चं 25 येईल ना. बरोबर, 0.25 बरोबर आहे. 0.25 येतं ते. इथे लिहून त्याला घे. म्हणजे प्रिंट मिस्टेक येते. 25 करून घ्या त्याला. ते लिहून घे 25. 2575 आणि 1/3चं पण आहे ना मॅडम, ऍक्च्युली 0.33 पाहिजे होतं ना, पण आपण 3च घेऊन घेतो ते. 3 रिकरिंग आहे ना सर, त्याच्यामुळे हा. तो एकच नंबर घेतलेला आहे तिथे. तो रिपीट घेतो. हा, तो रिपीट हा, घेतो. रिकरिंग येते म्हणजे 3 पुन्हा पुन्हा येतं ना. आता हे जर तुम्ही कॅल्सी वरती केलं 1.1 म्हणजे 1/6 तर 0.16 येतं ते. आणि आपलं किती आलं, 0.15 आलं, कारण आपण 0.3 घेतला ना, तर 33 घेतला तर मग 16 येतं ते, असं होऊन जातं. अच्छा, म्हणजे समजा 1/3चा आपण 33 घ्यायला पाहिजे. हा, 0.33 घेतला तर मग 16 बरोबर येतो, 0.16. पण असा 15 येतो ना मग तो. कारण आपण जर अँसर 2 डिजिट मध्ये पाहिजे ना, तर वरती पण 2 डिजिट पाहिजे. आणि अँसर 1 डिजिट पाहिजे असेल तर मग डिवाइड पण 2 डिजिटने व्हायला पाहिजे. म्हणजे सगळ्यात तसा नियम आहे ना तो त्याचा. तुम्हाला किती डिजिट मध्ये अँसर पाहिजे. बरोबर. ओके, याला 33 फक्त केलं की इकडं खाली 16 0.16 होते. हा, येस.
थर्डचं काय आलं सर तुमचं? बाकीचे चेक केलेत मी, बाकीचे बरोबर आहे, फक्त ह्या दोन्हींना एडिट करून घ्या. 1/4 ला 0.25 करा आणि 1/3 ला 0.33 करा. पुन्हा सांगा एकदा. 1/3 ला 0.33 करायचं आणि 1/4 ला 0.25 करायचं. आठ 9 एक्झाम्पल्स करा आणि त्याच्यानंतर मग आपण मागचं जे राहिलेलं आहे ते घेऊयात. मॅम एकदा थर्ड नंबरचं सांगा ना समजा. ठीक आहे. त्याचे फॅक्टर्सच आपल्याला असे पाडायचे. 1/12 आहे ना ते, तर आपल्याकडे चार्ट मध्ये 1/12 म्हणजे 12 चे फॅक्टर्स असे कुठले पडतील की आपल्याला करता येईल. म्हणजे आपण असं पण करू शकतो, 4 into 3 असं पण करू शकतो, 4/3 किंवा 6 2 चा पण करू शकतो. मग त्याच्यापेक्षा आपल्याला 4 3 चा मला असं वाटतं जास्त प्रॉपर आहे. तर हे काय होतील मग 1/4 into 1/3. मग 1/4 च काय होतं 0.25 into 1/3 च काय होतं 0.33. 0.33. मग काय येतं आन्सर? 0.0825. 0.25 into 0. मल्टिप्लिकेशन केलं तुम्ही 0.08. 0825. ओके, ठीक आहे. मग तर असं मॅम काय जर आपण मी दुसरे पण फॅक्टर त्याचे काढून पाहिले 6 2 चा, तर हा तिथे आन्सर फक्त 0.08 येत आहे. म्हणून थोडं कन्फ्युज आहे की कसं ठेवायचं. into 1/2. 1/6 च काय येतं 0.16 आणि 1/2 च काय येतं 0.5. 16 पंचे 80. 80 म्हणजे
आता हे थोडंफार कमी जास्त होणार मॅडम, कारण की हे अप्रॉक्सिमेट आहे. पण तरी शक्यतो म्हणजे आपण हे 4-3 का घेतलंय, कारण की ते प्रॉपर हे होईल त्याचं 1/4 म्हणजे आपल्याला जवळपास 1/4 1/3 हे लक्षात राहतात. 1/6 पण तसं लक्षात राहत नाही आपल्या. आणि 1/6 चे पण आणखी फॅक्टर्स पडतात. तसे 1/4 चे पण पडतात. पण तरी पण 1/6 चे जास्त मॅटर करतात. म्हणजे जर बघितलं आपण तर 1/6 ला पण मग तुमचे फॅक्टर्स किती पडतायत 3, 2 म्हणजे हे काय होतंय शेवटी 1/3 इंटू 1/2 इंटू 1/2 असं होतंय हे. मग 1/3 चं काय 0.33 इंटू 1/2 चं काय 0.5 इंटू 0.5 मग याचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला करावं लागेल. हा आता ते सेम येतं मॅम आन्सर. हा मग त्याचे फॅक्टर्स पूर्ण पाडावे लागतील ना. आता 0 ओके. म्हणजे 1/12 चं पण 4 इंटू 3 नी एक्झॅक्ट येत नसेल ते 1/12 केलं तर काय येतं 0.833 येतं बघा. आणि इथं हो 8 आलं. पण याच्याऐवजी आपण जर आपण असं केलं सेम हे स्ट्रक्चर जर केलं 0.33 इंटू 0.5 इंटू 0.5 म्हणजे याचं पण काय येईल 1/4 चे पण फॅक्टर्स पडतील. म्हणजे ते काय होईल 1/2 इंटू 1/2 इंटू 1/3 हे जर केलं तर मग ते आन्सर एक्झॅक्ट येईल. म्हणजे फॅक्टर्स पूर्ण व्यवस्थित पाडले तर. शॉर्टकट मारला तर थोडंफार मागे पुढे होणार. ओके. हा हेच मला क्लिअर करायचं होतं, कारण दोन्ही याचे करून पाहिलं ना तर थोडं वेगळं आन्सर आलं. 0.08 कॉमन आहे, बाकी समोर वेगळं येत आहे. ठीक आहे मॅम, थँक्यू मॅम. येस. किती झालेत सर्वांचे एक्झाम्पल्स? मॅडमने पुन्हा म्हटलं नाही मला 1/18 1/6 1/12 अरे त्याचं ते व्यवस्थित लाव ना. 3 बस काय 1/72 आता हा 72 पण तसाच आहे 1/90 हे 8च करा. मग आपल्याला मागचं जे राहिलेलं आहे ते बघायचंय. हे 8 झाले की मला सांगा फास्ट. मॅम ते 90चं कसं काढायचं? 30 आणि 3 कंप्लीट फॅक्टर्स पाडा ना. पूर्ण एंडिंग पर्यंत पाडू का त्याला? म्हणजे मग लास्ट वालेच घेऊ ना, हा कारण इथं मोठं येतंय ना म्हणून. मग ते अगेन आन्सर वेगळा येईल ना काहीतरी.
याला तुम्ही करू शकता 15 सखी 90 म्हणजे हे झाले 15 म्हणजे 3 आणि हे 5 आणि 6 म्हणजे हे 3 आणि हे 2 म्हणजे काय होतील 1/3 इंटू 1/5 इंटू 1/3 इंटू 1/2 मग 1/3 म्हणजे किती 0.33 1/5 म्हणजे 0.5 1/3 म्हणजे पुन्हा 0.33 आणि 1/2 म्हणजे 0.5 1/5 is 0.2 1/5 is 0.2 आता एवढे कंप्लीट झाल्यानंतर मग त्याला मल्टिप्लिकेशन करायचं मॅम 1/16 आन्सर काय येते 1/16 0.625 करेक्ट आहे का 0.0625 येईल ma'am. नाही 0.625 हा 0 नाही मॅम 0.0625 येईल माझ्या हिशोबाने मला पण नक्की माहित नाही करेक्ट आहे का सांगाल मॅम तुम्ही आणि आणखी एक 1/90 तर त्याचं 0.01 करेक्ट आहे का 1/90 चं मीच सोडवते ना मॅडम सध्या अच्छा ठीक आहे त्या बुक मध्ये 1/8 चं दिलेलं आहे का मॅडम 1/8 चं 0.1 यस 0.125 0.125 दिलेलं आहे ना 1/16 चं 0.625 आय थिंक करेक्ट आहे मॅम मग ही. यस मॅम 116 ना हा 1/16 हा माझं पण ते चाललं 0.0625 नाही 0.0625 1/2 चं 0.5 येते आणि 1/8 चं 0.125 125 फाईव्ह 625 होईल ना हा मग मी तेच म्हणलं 0.625 झिरो मॅडम 4 नंबर येईल ना म्हणून तो झिरो लागते ना 4 तो या नंबर ना डेसिमल हो. जो आहे पॉइंट तो हो, 4 हो. नंबर नंतर येतो ना मॅम त्याच्यामुळे ते 4 नंबर घ्यावं लागते ना हा हा 4 0.0625 1 2 2 2 हे बघा आता इथं पण जर 1/90 जर केलं कॅल्सी वरती तर आन्सर येतं 0.1111 रिकरिंग आणि आपलं हे मल्टिप्लिकेशन केल्यामुळे आपलं येत आहे 0.1089 म्हणजे याला हे ऍक्च्युली हे 1 नंतर 111 हे रिकरिंगच होणार आहे म्हणजे ऍक्च्युली 89च्या पुढे गेल्यानंतर आपल्याला त्याला 19च करावं लागेल पण तरी सॉरी 1च घ्यावं लागेल पुन्हा पण म्हणजे जर 1/90 जर केलं तर 0.111 म्हणजे 1/9 आन्सर येतं ते ऍक्च्युली 1/90 करा तुम्ही किंवा 1/9 करा सेमच येतं 0.11111 आणि आता जर आपण ह्या अशा पद्धतीनं कॅल्क्युलेशन केलं तर थोडासा 19-20 फरक त्याच्यामध्ये येणारच सगळीकडे कारण की आपण त्याला कन्वर्ट करून करतोय सो आपला आन्सर जर मल्टिप्लिकेशन करून केलं तर हे येत आहे 0.01089 नाही ना.
आणखी कोणत्या एक्झाम्पलचा प्रॉब्लेम होता ते झालं सॉल्व्ह तुमचा? आता बोलत होते तुम्ही सगळेजण. हो झालं मॅम. हम्म. 4 नंबरचं क्वेश्चन होतं ते मॅडम. हम्म? 1/16. 1/16. त्याचं 1/8 into 0.5. 1/8 is 125 into 0.5. मॅम मी एक बोलू? हा बोला ना. हा ते 1 जे 90 आलं ना मॅम ते 0.11 रिकव्हरिंग झाला. रिकरिंग ते झाला. हा तर मी फ्रॅक्शन पाडून केलं तर 1/10 मल्टिप्लाय 1/9. 1/10. अच्छा, असे फ्रॅक्शन्स पाडले तुम्ही. 1/10 is 0.1 0.1 आणि and 1/9 is 0.1. 0.1. तर 0.01 0.1 into 0.1. 0.01. 0.01 म्हणजे तिथे हे या पद्धतीने केलं तर प्रॉपर येत आहे. म्हणजे 10 into 9 ने जर केलं सिंपल साध्या मेथडनी आपण हे खूप सारे कॅल्क्युलेशन्स करत बसलो त्याच्यामध्ये थोडस कमी जास्त येत आहे. हा. ठीक आहे, ही मेथड समजली आहे सर्वांना? मागचं राहिलेलं घेऊ शकतो आपण आता. मॅम याच्यामध्ये आणखी एक मला विचारायचं होतं, तो जो चार्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये 1/9 आणि 1/10 दोन्ही याचे एकच दिले, तर 1/9चं 11 येईल ना मॅम तिथे 0.11. 1 हा one रिकरिंग आहे मॅडम. जसं 1/3 मी सरांना म्हटले होते ना, तर हा, ते हा. सगळीकडे असतो. दोन्हीकडे पण 1 रिकरिंग आहे. आपण 0.1 म्हणू शकतो किंवा 0.11 तुम्हाला जिथं गरज वाटली. 1/9 असल्यानंतर तुम्हाला वाटलं की 11 घ्यावं तर 11 घेतलं तुम्ही तरी पण हरकत नाहीये म्हणजे. ओके. पॉइंटच्या नंतर ते रिकरिंग येतात ते डिजिट्स. मग ते किती हा. घ्यायचे म्हणजे ते आपण डिसाइड करायचं. ओके. आणखी कोणाला काही डाऊट्स? मॅम मला एक डाऊट होता. बोला म्हणजे ना. आपण जे मिक्स फ्रॅक्शन केलं ना हम्म. सबट्रॅक्शनचं, हम्म. त्यामध्ये जे आपण आन्सर काढलं होतं म्हणजे काल आपण मायनसचं वगैरे, हम्म. तर ते जो साईडचा पॉइंट होता आपण त्याच्यात नाही काढायचं का? साईडचा जो नंबर म्हणजे जसं 1 निघत होता आपण डायरेक्टली उभ्या ह्याच्यात काढलं. अपॉन मध्ये नाही, म्हणजे अपॉन मध्येच काढलं पण जसं 4/, असं होतं ना ते. एक्झाम्पल सांगा मला. अं, जसं की आपण केलं 9 हम्म. 1/2 हम्म. प्लस 4 प्लस का 1/4. मायनस? हा मायनस 1/4 1/4 केलं. हम्म. तर हे जे आपण काढतो म्हणजे हे लिहिताना जे आन्सर काढलं की नाही, हम्म. तर ते आपण ओन्ली छेदात काढलं म्हणजे साईडचा नंबर नाही घेतला. असं नाही घेतलं तरी चालतं की आपण टाकायचं? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, हे 9 - 4 नाही न घेता काढलं तर चालतं का? नाही, हे 9 - 4 केलं तर मग इथं 5 उरते की नाही? हा. तर मग ते नंतर जे आपण कन्वर्ट केलं ना तर ते उभ्यात जातं की नाही आपलं. हा. म्हणजे हे तर जाईल 4 - 2 आणि हे 8 म्हणजे हे येईल 5 2/8 असं. हा. हा, तर मग आपण पहिले काय केलं होतं प्लस मध्ये याचं 8 5 40. 42/8. हा 42/8 आपण असं काढलेलं आहे. तर माझं म्हणणं होतं आपण हे वरचं जी पहिली स्टेप घेतली ते लिहायची की खालचं लिहायचं, असं म्हणणं होतं माझं. दोन्ही पैकी काही जरी लिहिला मॅडम तुम्ही तरी पण एकच आन्सर एकच आहे ते. शेवटी अच्छा, ऑप्शन मला मध्ये तेच आपल्याला वाटलं. आन्सर एकच आहे ते. काहीच अडचण नाहीये त्याच्यामध्ये. नाही आपल्याला बरोबर येईल.
कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये आपल्याला ऑप्शन शोधावं लागेल. ह्या पद्धतीने ऑप्शन दिलेला आहे की ह्या पद्धतीने दिलेला आहे, दोन्ही पैकी जो असेल त्याला टिक करावं लागतं आपल्याला. येस येस. नाही मला फक्त डाऊट तिथेच होता किंवा म्हणजे हे असं लिहायचं की असं लिहायचं. दोन्ही पैकी कसंही लिहिलं तरी बरोबर आहे ते. शेवटी ते ते लिहिल्यावर पूर्ण सॉल्व्ह केलं ना वापस इथं 8 into हम्म, 5 plus 2 हम्म, आपण 8 केलं म्हणजे मग ते खाली स्टेप वाढली आपली 1 2. नाही तर याच्यात 3 स्टेप मध्ये काम होऊन जातं. 3 स्टेप नाही मग हे कन्वर्जन जसं आन्सर दिलेलं आहे त्याच्यानुसार काढता आलं पाहिजे विद्यार्थ्यांना, त्याच्यासाठी. येस येस. आता बघा केस 2, इफ युनिट डिजिट ऑफ डिनॉमिनेटर इज 9. पेज नंबर 28 वरती वरचा आहे. आपण अगोदर बघत होतो बघा, काहीच नाही, एकदम सोपं आहे हे. जसं आपण अगोदरचं करत होतो एक्झाम्पल, ते पण करूयात लागलं तर. हे दाखवते मी करून तुम्हाला. हे काय झाले 3/2. इथपर्यंत सर्वांना समजलेलं आहे? हे 3/2 आहे. इथपर्यंत सर्वांना समजलेलं आहे? येस मॅम. मग आता काय येतील, 2 1 जा 2. रिमाइंडर काय येईल, जो रिमाइंडर येईल ना तो बारीकसा इथं लिहायचा आहे आपल्याला फक्त. मग त्याच्यानंतर 2 5 जा 10, म्हणजे हा 11 झाला बरं का खालचा. हा 11 झाला. मग ते 11ला आपण डिवाइड केलं. 2 5 जा 10. मग किती राहिले, 1 राहिला, तो पुन्हा इथे दिला आपण. 2 7 जा 14. हा 1 इथे दिला रिमाइंडर. 2 8 जा 16. पुन्हा आपण हा 1 रिमाइंडर आलेला इथे दिला. 2 9 जा 18. 0 रिमाइंडर राहतो तो इथे दिला. मग 2 4 जा 8. पुन्हा 1 रिमाइंडर राहतो तो इथे दिला. 2 7 जा 14. 0 रिमाइंडर राहतो तो इथे दिला. 2 3 जा 6. 1 रिमाइंडर राहतो तो इथे दिला. मग त्याच्यानंतर 2 6 जा 12. 1 रिमाइंडर राहतो तो इथे दिला. 2 8 जा 16. आता बघा याच्यामध्ये 1 5 म्हणजे याचा कोशंट काय आला, म्हणजे आपल्याला खूपच याच्यामध्ये काढायचं असेल तर 0.15 7 8 9 4 7 3 6 8. बघा बरं बरोबर येत आहे का कॅल्सी वरती? - 3/19 चा आन्सर बघा बरं काय येत आहे. करेक्ट आहे मॅम. अगोदरचं काय एक्झाम्पल घेतलं होतं आपण, 1/19 घेतलं होतं मला वाटतं ना. हो मॅम. 1/19 चं काय होईल, 1/2. मग हा 2 ने डिवाइड केला. हा इथं 1 आहे, याला डिवाइड होत नाही, 0 दिला. अगेन 0 दिला आणि वरती त्याच्यानंतर 0 दिला. मग 2 5 जा 10. रिमाइंडर 0 राहिला, 0 इथे दिला. 2 4 जा 2 2 जा 4. 2 2 जा 4. रिमाइंडर 1 राहिला. 2 6 जा 12. रिमाइंडर 0. 2 3 जा 6. रिमाइंडर 0. 2 1 जा 2. रिमाइंडर 1. 2 5 जा 10. रिमाइंडर 1. 2 7 जा 14. रिमाइंडर 1. 2 8 जा 16. रिमाइंडर 1. त्याच्यानंतर 2 9 जा 18. रिमाइंडर 0. त्याच्यानंतर 2 4 जा 8. आता हे या पद्धतीने मग याचं कोशंट काय येईल, 0.0526315 7 8 9 4. आणि याच्या पुढं हे बघा, हे 5 च्या पुढे नाही, हे तरी पण रिकरिंग नाही. आणखी याच्या पुढे केल्यानंतर आणखी ते रिकरिंग पर्यंत जाईल. म्हणजे जर याला पुन्हा आपण समजा पॉइंटच्या नंतर ऍक्च्युली 2च डिजिट काढायचे असतात, त्याच्यापेक्षा जास्त काढत बसायचं नसतं ऍक्च्युली. पण तरी पण काढायची मेथड ही आहे, जर युनिट्स प्लेसला 9 असेल तर असं तुम्ही काढू शकता. ही एक मेथड आहे त्यातली. मॅम पण याला आपण 3/2 का बरं घेतलं हे मला सांगा फक्त.
हा जो 9 आहे ना लास्टला त्याला हा. कन्वर्ट केला आपण. याला इथं हा जो 1 आहे याला 2 केला आपण. 1चा आफ्टर नंबर घेतला. हा बरोबर. 1चा आफ्टर. हा आणि याचा 9चा जो होता 3 तो वर घेतला. हा 1चा आफ्टर घेतला. येस येस येस. आलं लक्षात? सर्वांच्या लक्षात आलं? एक 5 एक्झाम्पल सोडवा. एक्झाम्पल नंबर 6 पर्यंत 7/59 पर्यंत. सोपं आहे, एकदम पटापट खेळल्यासारखं आहे. करून घ्या पटकन. मला एक्झाम्पल द्या मॅम. हा एवढेच करा. मॅम एकदा हे 6 नंबरचं सांगाल ना? 7/59. सेवन बाय 59 चे काय होतील? 7/6. मग 7 ला आपल्याला 6 ने डिवाइड करायचंय. 6 1 जा
6. ऑब्विसली याच्यामध्ये 0 पॉइंट अगोदर येणार बरं का. 6 एक 6, रिमाइंडर किती राहिला 1. मग किती येतील 6 एक 6 म्हणजे 5 रिमाइंडर आले. 8 48 9 54. 2 रिमाइंडर आले. 6 चोक 24. 5 रिमाइंडर आले. 6 9 54. 0 रिमाइंडर आला. 6 एक 6. 3 रिमाइंडर आला. 6 पंचे 30. 1 रिमाइंडर आला. 6 दोन्ही 12. 3 रिमाइंडर आला. 6 दोन्ही 18. 5 रिमाइंडर आला. 6 पंचवीस 6 7 42. 6 8 48. 6 8 48. 4 रिमाइंडर आला. पुन्हा 6 8 48. 0 रिमाइंडर आला. 6 एक 6. 2 रिमाइंडर आला. येत आहे का बरोबर. 0.1694915228881. कॅल्क्युलेटरचा आन्सर येत आहे. कॅल्क्युलेटरचं आन्सर वेगळं येतंय मॅम तर याच्यापेक्षा. वेगळं येत आहे कॅल्क्युलेटरचं. तिथं मॅडम काय झालं, आपण 2 नंबरला 6 1 इथं 1 घ्यायचं 6 घेतला. 11 चा डिवायडेड 6 केला नंतर. तिथं 1 घ्यायला पाहिजे होतं 6 च्या ठिकाणी. हा तिथं 1 जा 6 लिहिण्यामध्ये गडबड झाली ती. 6 1 जा 6 ला 1 लिहायचा, तर तिथं 6 लिहून दिला आणि मग पुढची सगळीच गडबड होऊन गेली असेल त्याच्यानंतर. आपण दुसरं सोडवू. 7 0.1. पुन्हा 6 1 जा 6. पुन्हा 6 लिहिलंय तुम्ही. सिक्स 1 जा 6. किती राहिला 1 राहिला. 1 रिमाइंडर. मग पुन्हा 6 1 जा 6. किती रिमाइंडर आला 5. 6 7 42. 6 8 48. 49 50 51. 3 6 6 36. 2 6 चोक 24. 2 6 चोक 24. 0. मग पुन्हा नाही हे होणार. मग 6 6 पंचवीस 6 7 36. 4 रिमाइंडर आला. 9 7 42. 4 रिमाइंडर आला. 9 7 42. 5 रिमाइंडर आला. आता येत आहे का बरोबर. 0.118644067. हो मॅम, माझं पण तेच आलं होतं. हा हेच करेक्ट आहे मॅडम, माझं पण हेच आलं होतं. हम्म. ठीक आहे चालेल. आलं मग सर्वांना. आलं लक्षात काय करायचंय ते. हे फक्त जर लास्टला 9 असेल तर त्याच केस मध्ये करायचंय. हा आणि याला तुम्ही व्हिडिओ म्हणून पण वापरू शकता की तुमचं कॅल्क्युलेटर सारखं पॉइंट मध्ये आन्सर काढून दिला जाईल म्हणून. म्हणजे ह्या पद्धतीनं मांडता तुम्हाला याच्यामध्ये पण हे कॅल्क्युलेशन करता येईल डोक्यामध्ये. जर समजा फॉर एक्झाम्पल विद्यार्थ्यांना जर करायचंय, समजा आपण घेतलं 4/19 घेतलं, तर हे काय होईल 4/2.
मग 0.22 जा 4, 0 उरला, मग 2 1 जा 2, 0 मग त्याच्यानंतर नाही होणार, 2 5 जा 10, मग पुन्हा 0, 2 2 जा 4. अशा टाइप मध्ये मुलांनी जर काढून दाखवलं 2 2 जा 4, मग पुन्हा 1 उरतो, 2 6 जा 12. मग त्याच्यानंतर म्हणजे काहीच आपलं रफ वर्क न लिहिता पुढं यांनी जर काढत राहिलं, कॅल्सी सारखं आन्सर विद्यार्थी काढून दाखवतील. अशा टाईपचा डेमो पण याच्या माध्यमातून तुम्ही सादर करू शकता. 210526 बरोबर आहे. ठीक आहे, लक्षात आलं? येस मॅम. आता पुढचं बघा, 2:10 झाले. वेळ आहे का? आता जर का नाही केलं आपण तर सोमवारवर जाईल डायरेक्ट. आता करायचं, करून घ्यायचं. ऍव्हरेज राहिलं आणि रेशो प्रपोर्शन राहिलं. रेशो प्रपोर्शनचे 3 टाइप्स आहेत पण. ठीक आहे, सोमवारचा एक क्लास झाला की आपलं 4B पण संपून जाईल. बरं सर, मंडेला घेऊ, काही प्रॉब्लेम नाही. ओके, चला बाय एव्हरीवन. प्रॅक्टिस करा. बुक बाकी आहे त्याला कम्प्लीट करा. थोडस फास्ट झालंय हे, पण सोपं आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाहीये. तुम्ही ठीक आहे, करू मीटिंग एंड करूयात मग. येस बाय. मॅम. मॅम ते व्हिडिओ तेवढा आला कालचा रेकॉर्डिंग की मला पाठवायला हो आठवण. हो, चालेल मॅडम. मी आता ना आता थोडस आणखी 1-2 दिवस ऍडजस्ट करा. आजचं आणि हे करून घ्या, मग आपण मंडेला एकदाच काढू तिन्ही याचं, तर मग 4B च कम्प्लीट रेकॉर्डिंग निघून जाईल ते. चालेल मॅम, ठीक आहे. हा, ओके, थँक्यू. येस, वेलकम.